तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे AC, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंटवर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. आजच्या या रस्ता रोकोच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू, पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी यांचंही सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या रस्ता रोकोपासून ज्यांना ज्यांना आता त्रास सोसावा लागला त्या सर्वांची मी माफी मागतो. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापूर्वी देवळाली प्रवरा शहरामध्ये एका आदिवासीच्या कुटुंबावरती भ्याड हल्ला झाला आणि संबंधितावर गुन्हे दाखल असताना 2 महिन्यापासून आरोपी अटक केल्या जात नाही. पोक्सो सारखा, अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा गंभीर गुन्हे राहुरी पोलीस स्टेशनला दाखल असताना आरोपी राजरोसपणे गावात फिरतायत, त्यांना अजिबात कायद्याची भीती वाटत नाही. आणि म्हणून पोलिसांना मी विनंती केली की अशा पद्धतीनं गंभीर गुन्हे दाखल होऊन सुद्धा आरोपीला जर त्या कायद्याच्या संदर्भामध्ये धाक वाटत नसेल, पोलिसांचा धाक वाटत नसेल, तर इथला गोर गरीब माणसाला स्वतःला असुरक्षित वाटेल. जिथं मला न्याय मिळण्याचं ठिकाण आहे, जिथं मला दाद मागण्याचं ठिकाण आहे, ती पोलीस यंत्रणा अशा गुन्हेगारांना पाठीशी घालून अथवा ते गुन्हेगार रोज रातपणे दिवसा ढवळ्या हिंडून सुद्धा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसते, तर इथल्या सर्व सामान्य पीडित लोकांना वेगळा संदेश आहे. म्हणून 5 दिवसापूर्वी हेच बहिणे कुटुंब आमरण उपोषणासाठी राहुरी पोलीस स्टेशनला बसले. मला वाटत होतं की DYSP, PI साहेब या 4 दिवसामध्ये का होईना 4-2 आरोपीला का होईना अटक करतील, कारण आमचं कुणाचं शत्रुत्व नाहीये. पण तुम्ही ज्या पद्धतीनं हुल्लडबाजी केली, ज्या पद्धतीने तुमच्या एका माणसाला लागलं, आम्ही मान्य करतो. त्या झगड्यामध्ये, लहान पोरांच्या झगड्यामध्ये माजी नगर अध्यक्षाला लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही ती मान्य केलं. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी काय गुन्हा दाखल करायला हवा तो त्यांचा अधिकार आहे. आमचा त्या गुन्ह्याशी संबंध नाही. पण 300-350 जण तुम्ही 4 महिला घरी असताना लाईट बंद करून अंधारात ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमच्या मर्दांगिनीवर आम्हाला शंका येते. ती तरी आदिवासीची महिला होती किंवा आदिवासीचं कुटुंब. उद्या हे गरीब मराठा समाजाचं कुटुंब असतं तरीही आम्ही अशाच पद्धतीने आंदोलन केले असते आणि अशाच पद्धतीने त्यांना मदत केली असते. कारण गरिबीला कुठली जात नसते. गरीब गरीब असतो, सर्वसामान्य तो सर्वसामान्य असतो आणि त्याला मदत करणं हा माणसाचा धर्म आहे आणि तो पाळणारे आम्ही लोक आहोत. 350 जण पोलिसांसमोर घटना घडली. 1 PSI, 4 हवालदार त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा
300 350च्या जमावानं हुल्लडबाजी करून घोषणा करून तोडारे फोडारे काय बापाची जागिरी आहे? तुमच्या बापाची जागिरी आहे की तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही स्वतः करा? इथं काही गरीब माणसाला किंमत नाहीये, इथं काही सर्वसामान्य माणसाला किंमत नाहीये, त्याला काही मान अपमान नाहीये, त्याला काही आत्मसन्मान नाहीये. तुमच्या ताकदीच्या जोरावर, तुमच्या संख्येच्या जोरावर, तुमच्या सत्तेच्या जोरावर तुम्ही जर असं कुणालाही चिरडून पाहत असाल तर आम्ही सुद्धा आमच्याच बापाची अवलाद आहोत. आम्ही सुद्धा विकत बसणार, आम्ही सुद्धा सोडणार नाहीये. आणि म्हणून आज की पोलिसांना विनंती होते, 4-5 वेळेस मी विनंती केली की आपण याच्यावरती कारवाई करावी, संबंधित या गंभीर गुन्ह्यामधल्या आरोपींना अटक करावी. ही बार विनंती करून सुद्धा 2 महिन्यापासून आरोपी अटक झाले नाही. शेवटी काल DYSP साहेब आले, PI साहेब आले, रावरी पोलीस स्टेशनला उपोषणकर्त्याच्या समोर आमची चर्चा झाली. DYSP साहेबांनी ही गोष्ट मान्य केली की आमच्याच्याला 2 महिन्यापासून आरोपी अटक करणं झाले नाही, पण येत्या 2 दिवसामध्ये आरोपी आम्ही काही जेलमध्ये टाकण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आमच्या सगळ्या पोलिसाच्या टीम त्यांनी पाठवलेल्या. मी म्हणलं जो उपोषणाला बसले तेव्हा गावातून आरोपी फरार झालेले आहेत. आता ते फरार झालेले आहेत की नाही माहित नाही, पण ते अगदी निवांत आहे, त्यांना कायद्याची भीती वाटत नाही. त्यांना म्हणजे त्यांनी छातूर समजलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून आता या उपर आम्ही काय करायचं हे पोलिसांना आता आम्हाला मार्गदर्शन करायचं. तशी सूट आम्हाला 2 महिने द्याल का? आम्हालाही करता येतं तसं. आमच्याकडून गंभीर गुन्हा घडला तर 2 महिने अटकपूर्व जामीन करून घेण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून द्याल का? ती देत असाल तर मी आमच्या पोरांचं गणुरीचं ट्रेनिंग आजच सुरू करतो 2 दिवसात. आम्हाला येतोय, आम्हाला हात आमच्या जवळ येतात. आम्ही तर मासे कुठे खाणारी लोक आहेत, आमचं काय? एक पाय जेलमध्ये, आमच्या अर्ध्या बाया तर त्या काळामध्ये याच्या जेलमध्ये डिलिव्हरी झालेली त्या वन आंदोलनामध्ये. आम्हाला ते नवीन नाही, पण आम्हाला लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने ही लढाई लढायची आहे. आमचा भारतीय संविधानावर विश्वास आहे, आमचा कायद्यावर विश्वास आहे, आमचा पोलिसावरही विश्वास आहे. फक्त विश्वासघात पोलिसांनी करू नये म्हणून ही 2 महिन्यापासून आम्ही विनंती करत आलो. आज त्या उपोषणकर्त्याची तब्येत एकदम खालवलेली आहे आमच्या काही. रात्री प्रशासनानं खूप विनंती करून सुद्धा मी त्यांना शब्द दिला की मी आज उपोषण सोडवल, परंतु या बाबतीमध्ये आपण काय कारवाई करणार आहात हा ठोस आम्हाला निर्णय दिल्याशिवाय हे उपोषण तरी कुठल्या पातळीवरती सोडायचं. आणि म्हणून आज वैतागून यानंतर आज संध्याकाळी आम्ही मिटिंग घेणार आहोत, जिल्ह्याभरातल्या लोकांची मिटिंग घेणार आहोत. आणि यावर काय करायचं, याच्यामध्ये कोण दोषी आहे? खरं तर पोलिसांनी तो गुन्हा दाखल करायला हवा होता, पण DYSP महोदयानं मला चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. आम्ही कायद्याच्या अडाणी असल्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाचं जजमेंटच सांगितलं. मला तेव्हा कीव येत होते की आरोपीला पाठीशी घालताना DYSP सारखा माणूस MPSCच्या माध्यमातून पोलीस खात्यामध्ये रुजू झालेला माणूस कायद्याची चुकीची माहिती जर शिवाजी ढवळेला देत असेल तर याचा अर्थ ते आरोपीला किती पाठीशी घालण्यात असतो. सुप्रीम कोर्टाचं काय जजमेंट आहे की इंटरिम जामीन दाखल असताना संबंधित आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्याची तरतूद आहे. दुसरा एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याला माहिती असेल की ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी सजा आहे अशा आरोपींना तेथील परिस्थिती पाहून संबंधित आरोपीला अटक करायची का नाही तेथील गुन्ह्याचं स्वरूप पाहून हे पोलिसांना ठरवण्याचा अधिकार देतात. पण ज्याला अटक नाही करायची त्याला 41 खालची नोटीस पोलीस पाठवून देतात. अटक करणं त्यांच्यावर बंधन नसतं. पण पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये 10 वर्षाची किंवा जन्मठेपेची सजा असताना सुद्धा 2-2 महिने आरोपी जर गावामध्ये निधड्या छातीने हिंडत असतील, पोलिसांसमोर हिंडत असतील, पोलिसांच्या आजूबाजूने राहत असतील तर मग याला काय म्हणायचं?
मी तर म्हणलं हे आमच्या लोकांवर गुन्हे दाखल आहे ना, त्यांनाही अटक करा. ते सापडत नसले तर त्यांच्या आई बापाला मध्ये टाका, पण त्यांच्या आई बापाला मध्ये टाका. त्यांनाही मध्ये आमच्याही टाका. आम्ही नाही म्हणलं की त्यांचेच टाका, यांच्यावरही यांनाही टाका. यांनाही तुमच्या काय तिकडे जेलमध्ये संडास साफ करायला लावायचं तर लावा, पण त्यांना सुद्धा लावा. यांना सुद्धा करायला लावा. आम्ही एकाची बाजू घेत नाही, कारण आमचा निर्मळ हेतू आहे इथं पोलीस बदनाम झाला नाही पाहिजे, पोलिसाची दहशत कमी झाली नाही पाहिजे. पोलिसाची दहशत म्हणजे पोलीस गुंडर आहे, पण त्यांच्या हातात CRPC IPC ही जी काय भारतीय दंड संहिता आणि ही पोलीस CRPC फौजदारी दंड संहिता हे जे काही कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे, त्याची काटेकोरपणे त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. आणि ती जर काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरच कायद्याचा धाक राहील, पोलिसाचा धाक राहील. नाही ते साऊथ पिक्चर सारखे उघड्या गाड्यामध्ये सगळे हत्यारं घेऊन उघड्या गाड्यामध्ये कुणाच्याही घरात बसून पुन्हा काय मारू, सुरुवात कुठून उभ्या करायचं. अरे करा तसं, मी तर सांगतो करा. अजय माझं चॅलेंज आहे, या सगळेजण या, कुठून यायचे ते या, कुठले गुंड बोलवायचे तर बोलवा, सगळ्या महाराष्ट्रातून बोला. आम्ही बिगर हत्यारात येऊ, बिगर हात घेऊन येऊ, पण दिवसा या, दिवसा करा, दिवसा लढा. हे असं काय बाया माणसावर हात टाकणे तुम्हाला सोबत नाही. आम्ही छत्रपतीचे औलादी आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही पाठीमागून वार करणारे नाही तर समाजासमोर लढणारी माणसं आहोत. आणि म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मारे म्हणून घेण्याचा अधिकार आहे. या बाबतीमध्ये पोलिसांना मी एकच नम्र विनंती करत, कारण आता पोलिसांकडून आम्ही सगळ्या अपेक्षा सोडलेल्या आहेत. मी नम्र विनंती करत, जर पोलिसांची इज्जत ठेवायची असेल, गृह खात्याची गनिमा जाऊ द्यायची नसेल, तर माझी विनंती आहे की या गंभीर गुन्ह्यामधले आरोपी 2 दिवसाच्या आत आपण अटक केले पाहिजे. ते पाताळात जाऊ नाही तर स्वर्गात जाऊ नाही तर नरकात जाऊ, कुठूनही आपला महाराष्ट्राचा पोलीस 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळून आणू शकतो, एवढा विश्वास आमचा पोलीस खात्यावरती आहे. आणि म्हणून ते काम आपण पहिल्यांदा करावं आणि कायद्यावरचा विश्वास जो आमचा आहे तो अधिक बसेल अशा पद्धतीचं वर्तन आपण आमच्या बाबतीमध्ये करावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. या रस्ता रोकोच्या नंतर 2 दिवसामध्ये आरोपी जर अटक झाले नाही तर ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला पाठीशी घातलं त्यांनीच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे कायद्यात तरतूद आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याच्यासाठी या जिल्हाभर एकाच दिवशी एकाच टायमिंगला या जिल्हाभर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. ही येळ येऊ द्यायची नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ त्या आरोपीच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावं. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण याच्यामध्ये कुणी सर्वसामान्य, कोणी आजारी, कुणाला लवकर पोहोचायचं असतं. आणि म्हणून मी ज्यादा वेळ न घेता या ठिकाणी पोलिसांना पुन्हा विनंती करतो की आपण या बाबतीमध्ये अतिशय जलद गतीनं पावलं उचलून आरोपीच्या मुसक्या आवळाव्या, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय एकलव्य, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.